आज आपण चहासोबत खाण्यासाठी एकदम खुसखुशीत आणि तोंडात विरघळणारे खारे शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी लागणार आहे मैदा। तर मी इथे 3 कप मैदा टाकून घेते। जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही 3 वाटी मैदा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लागणार आहे रवा। तर मी इथे अर्धा कप रवा टाकून घेते। जर 3 वाटी मैदा घेतला तर अर्धी वाटी रवा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर लागणार आहे जिरं। तर 1 चमचा जिरं टाकून घेते। त्यानंतर लागणार आहे ओवा। तर ओवा हातावर चोळून टाका। ओवा चोळून टाकल्याने त्याचा सुगंध चांगला येतो। त्यानंतर लागणार आहे मीठ। तर मीठ तुम्ही हे चवीनुसार टाकून घ्या। तर मिठाचं प्रमाण थोडं जास्त असू द्या। त्यानंतर लागणार आहे अर्धा कप तूप। तर तूप हे छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे। तर आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल। तर 3 वाटी मैदा, अर्धी वाटी रवा, अर्धी वाटी तूप हे वाटीच्या प्रमाणात परफेक्ट माप आहे। त्यानुसारच तुम्ही घ्या। तुमचे शंकरपाळे अगदी खुसखुशीत तयार होतील, अजिबात प्रमाण चुकणार नाही। तर तूप आता इथे छान गरम झालेलं आहे। तर हे मोहन गरम असल्यामुळे चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे। मोहन घातल्याने काय होतं, शंकरपाळे खुसखुशीत होतात। तर पिठाला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगोदर चमच्याने करा, जोपर्यंत ते कोमट होत नाही तोपर्यंत आपण हात लावू शकतो तोपर्यंत। आता छान कोमट झालेला आहे। तर मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घ्या, म्हणजे प्रत्येक कणाला मोहन लागेल आणि शंकरपाळे खुसखुशीत तयार होतील। आता हे छान चोळून झालेला आहे। असा गोळा घट्ट व्हायला पाहिजे, असा गोळा तयार व्हायला पाहिजे, म्हणजे तुमचं तुपाचं मोहन व्यवस्थित आहे, अगदी परफेक्ट टाकलेलं आहे। त्यानंतर त्यात कोमट पाणी टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे 1 कप पूर्ण टाकून घेते। तर थोडं थोडं पाणी घालत घट्ट पीठ मळून घ्या। पीठ जास्त सैल करू नका, नाहीतर शंकरपाळे खुसखुशीत होणार नाहीत। तर मी परत अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। जवळपास मला इथे 2 कप पाणी लागलेलं आहे। तर छान घट्ट मळून घ्यायचं आहे। तर तेल लावून परत पीठ मळून घ्यायचं। हे अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे। छान घट्ट मळून घ्यायचं। पीठ मळून झाल्यावर 15 ते 20 मिनिटं झाकून बाजूला ठेवा, म्हणजे ते व्यवस्थित मुरेल। तर आता 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत। पीठ पुन्हा थोडं मळून घ्या, जास्त नाही मळायचं, म्हणजे शंकरपाळ्याला लेयर्स मग ते येणार नाहीत। तर त्याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत। तर मी ते पाटावर लाटून घेणार आहे। तर परत एकदा थोडंसं मळून घेईल। थोडंसं तेल लावून त्याला आता लाटून घेईल। शंकरपाळे जास्त जाड किंवा जास्त पातळ लाटू नका।
मध्यम लाटून घ्या। तर आता हे छान लाटून झालेलं आहे। तर चाकूने किंवा कटरच्या साहाय्याने चौकोनी आकारात कापून घ्या। आजूबाजूच्या साईड काढून घ्या। त्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही शंकरपाळे कापून घ्या। बघू शकतात किती छान मध्यम आकारात लाटून झालेत। बघू शकतात जाड आहेत पण जास्त जाड नाही आहेत। तर मी ते सर्व शंकरपाळे काढून घेतलेले आहेत। तर मी आता इथे तेल गरम करून ठेवलेलं होतं। तर त्यात आता शंकरपाळे टाकून घ्यायचे। एक एक करून शंकरपाळे तेलात सोडा। कढईत जेवढे मावतील तेवढेच शंकरपाळे टाका। तर तेल खूप जास्त गरम नसावं, मध्यम आचेवर शंकरपाळे तळावे। काय होतं, खूप गरम तेलात शंकरपाळे जर तळले तर ते बाहेरून लगेच लाल होतील पण आतून कच्चे राहतील। हलके सोनेरी होईपर्यंत मंद आचेवरच तळा। मध्ये मध्ये पलटत राहा म्हणजे व्यवस्थित सर्व बाजूने तळले जातील। शंकरपाळे तळायला थोडा वेळ लागतो पण मंद आचेवर तळल्यामुळे ते आतूनही खुसखुशीत तयार होतात। तर हे शंकरपाळे तळून झाले तर मी त्याला आता काढून घेते। बघू शकतात किती छान कलर आला आहे आणि छान तळून झालेले आहेत। तर मी सर्व शंकरपाळे आता तळून घेते। बघू शकतात किती छान शंकरपाळे तळून झालेले आहेत, छान कलरही आलेला आहे। तर आपले हे खुसखुशीत आणि खमंग खारे शंकरपाळे तयार आहेत। हे शंकरपाळे तुम्ही थंड झाल्यावर एअरटाईट डब्यात महिनाभर साठवून ठेवू शकतात आणि चहासोबत किंवा नाश्त्यासोबत ही खाऊ शकता। खारे शंकरपाळेची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लवकरच भेटू एका नवीन रेसिपी सोबत।